नमस्कार मित्रांनो, माणूस आधी नजरेने पारखला जातो आणि नंतर शब्दांनी. तुमचे कपडे म्हणजे तुमची पहिली ओळख आहे. तुम्ही कोणाशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच तुमचे कपडे समोरच्याला सांगत असतात की तुम्ही स्वतःबद्दल किती गंभीर आहात. चांगले कपडे घालणं म्हणजे फक्त महागडे ब्रँड्स घालणं नाही, तर स्वतःला नीटनेटके सादर करणं आहे. जेव्हा तुम्ही व्यवस्थित कपडे घालता तेव्हा तुम्हाला आतून कॉन्फिडन्स जाणवतो. समोरचा माणूसही तुम्हाला आदराने वागणूक देतो. थोडक्यात चांगले कपडे हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे एक शस्त्र आहे, जे न बोलता तुमची छाप पाडतात आणि तुमचं काम सोपं करतात. म्हणून कपड्यांकडे फॅशन म्हणून नाही, तर आपली ताकद म्हणून बघा. नंबर 1, आत्मविश्वास वाढतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आत्मविश्वास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे आहे. जेव्हा आपण सकाळी आरशात बघतो आणि आपल्याला स्वतःचा पेहराव आवडतो तेव्हा मनाला एक वेगळीच उभारी मिळते. आपल्याला वाटतं की आज मी परफेक्ट आहे. हा सकारात्मक विचार आपल्या डोक्यात एक प्रकारची ऊर्जा निर्माण करतो. जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटतं की तुम्ही चांगले दिसत आहात तेव्हा तुमच्या वागण्यातला संकोच निघून जातो. तुम्ही लोकांशी नजर भिडून बोलू शकता. तुमचे खांदे ताठ राहतात आणि आवाजात एक जरब येते. हे अगदी तसंच आहे जसं एखाद्या युद्धात जाताना सैनिकाने चिलखत घातल्यावर त्याला सुरक्षित आणि शक्तिशाली वाटतं. चांगले कपडे तुमच्यासाठी तेच चिलखत बनतात. तुमचा हा आंतरिक आनंद तुमच्या कामात आणि बोलण्यातून आपोआप झळकतो, ज्यामुळे लोकही तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणूनच आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिसणं खूप मोलाचं आहे. नंबर 2, जगाचा दृष्टिकोन बदलतो. हे जग खूप घाईत आहे. तुमच्याशी गप्पा मारून तुमचं मन ओळखायला कुणाकडे जास्त वेळ नसतो. समोरचा माणूस तुम्हाला पाहिल्या फक्त 7 सेकंदात ठरवून मोकळा होतो की तुम्ही नक्की कोण आहात आणि तुम्हाला किती किंमत द्यायची. म्हणूनच आपला पेहराव हा आपला आरसा आहे. जर तुमचे कपडे स्वच्छ, इस्त्री केलेले आणि नीटनेटके असतील तर लोक न बोलता तुम्हाला मान सन्मान देतात. त्यांना वाटतं की हा माणूस जबाबदार आणि शिस्तप्रिय आहे. याउलट जर आपण विस्कटलेल्या अवस्थेत असू तर लोक आपल्याला हलक्यात घेतात. गावच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही किती हुशार आहात हे नंतर समजतं, पण तुमचे कपडे कसे दिसतात यावरूनच पुढचा माणूस तुमच्यासाठी खुर्ची सोडायची की नाही हे ठरवतो. तुमची पहिली छाप हीच शेवटची छाप ठरू शकते. म्हणून आपली ही पहिली ओळख नेहमी कडकच पाहिजे. नंबर 3, शिस्तीचे लक्षण. शिस्त म्हणजे काय तर स्वतःच्या गोष्टी वेळेवर आणि नीटनेटकेपणाने करणं. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडताना इस्त्री केलेले आणि स्वच्छ कपडे घालून निघता तेव्हा समोरच्याला तुमच्या शब्दातून नाही तर तुमच्या पेहराव्यातून तुमची शिस्त दिसते. गावच्या भाषेत सांगायचं तर ज्याचं घर नीट त्याचं सारस नीट. जर तुम्ही स्वतःच्या अंगावरच्या कपड्यांची काळजी घेऊ शकत नसाल, ते नीट ठेवू शकत नसाल तर लोक तुमच्यावर मोठी जबाबदारी कशी सोपवतील. स्वच्छ कपडे हे लक्षण आहे की तुम्ही आळशी नाही आहात. तुम्ही रात्रीच कपडे नीट ठेवले, सकाळी ते व्यवस्थित घातले याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीला महत्त्व देता. जो माणूस स्वतःला शिस्त लावतो आणि स्वतःची नीट काळजी घेतो तोच प्रपंचाची किंवा कामाची मोठी जबाबदारी पार पाडू शकतो, असा लोकांचा विश्वास बसतो. म्हणूनच तुमचे कपडे, इस्त्रीचे कपडे हे केवळ फॅशन नसून तुमच्यातील कडक शिस्तीचा पुरावा आहे. नंबर 4, मानसिकतेवर परिणाम. आपल्या अंगावरचे कपडे फक्त शरीराला झाकत नाहीत, तर ते तुमच्या मनावर सुद्धा राज्य करतात. जेव्हा तुम्ही एकदम कडक आणि साजेसे कपडे घालता तेव्हा तुमच्या वागण्याची पद्धत आपोआप बदलते. गावच्या भाषेत सांगायचं तर अंगात जर भरजरी पोशाख असेल तर माणूस कधीच खांदे पाडून बसत नाही. त्याची मान आपोआप ताठ होते आणि चालण्यात एक वेगळाच डौल येतो. हीच ती बॉडी लँग्वेज आहे. तुमच्या मनाला आतून असं वाटतं की आज मी काहीतरी खास आहे आणि या एका विचारामुळे तुमच्या डोक्यातून नकारात्मकता निघून जाते. चांगले कपडे घातल्यावर तुमच्या बोलण्यात एक प्रकारची स्पष्टता आणि वागण्यात एक वजन येतं. जसा वाघ आपली डरकाळी फोडण्याआधीच त्याच्या चालीवरून आपली दहशत निर्माण करतो, तसंच तुमचे कपडे तुमच्या मनात विजयाची भावना निर्माण करतात. तुमची मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठी तुमचे कपडे हे सर्वात मोठे औषध आहे, कारण जे आत असतं तेच बाहेर दिसतं.
नंबर 5. यशाची पूर्वतयारी. आयुष्यात मोठ्या शिखरावर पोहोचायचं असेल तर त्याची तयारी आजपासूनच तुमच्या पेहरावात दिसली पाहिजे. साध्या भाषेत सांगायचं तर जसा राजा तसा त्याचा साज. जर तुम्हाला भविष्यात एखादा मोठा साहेब किंवा यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर तशाच पद्धतीने नीटनेटके कपडे आजपासूनच घालायला सुरुवात करा. लोक तुम्हाला आज ज्या अवतारात बघतील त्याच नजरेने तुमच्या भविष्याचा अंदाज लावतील. आपल्या गावच्या बोलीत एक म्हण आहे, हत्तीचं चालणं आणि राजाचं दिसणं कधीच लपत नाही. तुम्ही आज जरी संघर्षात असाल तरी तुमचा पेहराव असा ठेवा की समोरच्याला वाटलं पाहिजे हा माणूस आज ना उद्या नक्कीच मोठा होणार आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या पदाला साजेसे कपडे घालता तेव्हा तुमची स्वप्न तुम्हाला रोज सकाळी आठवण करून देतात की तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे. तुमच्या कष्टाला जर चांगल्या पेहरावाची जोड मिळाली तर यशाचा रस्ता अर्धा तिथेच पार होतो. तुमची आजची राहणी ही तुमच्या उद्याच्या यशाची जाहिरात आहे, हे विसरू नका. नंबर 6. लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात. लोक तुम्हाला किती गांभीर्याने घेतात हे बऱ्याचदा तुमच्या पेहराव्यावरती अवलंबून असतं. एक साधं उदाहरण घ्या. जर एखादा माणूस फाटके तुटके किंवा मळकटलेले कपडे घालून खूप मोलाचा सल्ला देत असेल तर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण तोच सल्ला जर एखाद्या नीटनेटके आणि कडक कपडे घातलेल्या माणसाने दिला तर लोक थांबून त्याचं ऐकतात. गावच्या भाषेत सांगायचं तर ज्याची काठी त्याची म्हैस. तसंच ज्याचा पेहराव भारी त्याचा शब्द लय भारी. तुमचे कपडे समोरच्याला हे सांगतात की तुम्ही स्वतःला किती किंमत देता. जर तुम्ही स्वतःला नीट सावरलेलं असेल तर जगाला वाटतं की हा माणूस काहीतरी महत्वाचं बोलतोय. समाजात वावरताना तुमची किंमत तुमच्या ज्ञानासोबतच तुमच्या दिसण्यावरूनही ठरवली जाते. लोक आधी तुमची लायकी तुमच्या कपड्यावरून बघतात आणि मग तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतात. म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की 4 लोकांनी तुमचं ऐकावं आणि तुम्हाला मान द्यावा तर तुमचा पेहराव नेहमी टापटीपच ठेवावा. नंबर 7. तुमची ओळख निर्माण होते. तुमची ओळख निर्माण होणं म्हणजे काय तर 1000 लोकांच्या गर्दीतही तुमचं नाव आदराने घेतलं जाणं. तुमची ड्रेसिंग स्टाईल ही तुमची सिग्नेचर म्हणजेच एक प्रकारची सही असते. माणूस दुरून जरी येत असला तरी त्याच्या चालण्यावरून आणि कपड्यावरून लोक ओळखतात की हा फलाना माणूस आहे. हीच तुमची खरी ब्रँडिंग आहे. प्रत्येक यशस्वी माणसाची एक ठराविक स्टाईल असते ज्यामुळे तो उठून दिसतो. जर तुम्ही रोज व्यवस्थित आणि स्वतःच्या स्टाईलची कपडे घातले तर लोकांच्या डोक्यात तुमची एक ठाम प्रतिमा तयार होते. तुम्ही न बोलता तुमची एक वेगळीच छाप पाडता. गर्दीत हरवून जाण्यापेक्षा तुमची अशी एक ओळख निर्माण करा की लोकांनी तुम्हाला बघितल्यावर म्हणावं हा माणूस काहीतरी खास आहे. तुमची स्टाईल हीच तुमची खरी ओळख आहे. तिला नेहमी जपून ठेवा. नंबर 8. संकटात लढण्याची ताकद. आयुष्यात कधी कधी असा काळ येतो की सगळं संपल्यासारखं वाटतं. मन उदास असतं आणि अंगात त्राण उरत नाही. अशा वेळी तुमचे कपडे तुमच्यासाठी एक चिलखतासारखं काम करतात. मैदानात उतरलेला पैलवान जर अंगात तंग लंगोट आणि कडक शरीर घेऊन उतरला तर अर्धी लढाई तो तिथेच जिंकतो. ज्या दिवशी तुम्हाला हरल्यासारखं वाटेल त्या दिवशी मुद्दाम तुमचे सर्वात आवडते आणि भारी कपडे घालून आरशासमोर उभं राहा. जेव्हा तुम्ही बाहेरून टापटीप दिसता तेव्हा तुमच्या मनाला एक सिग्नल मिळतो की परिस्थिती जरी खराब असली तरी मी अजून खचलेलो नाही. हे भारी कपडे तुम्हाला एक प्रकारची मानसिक ताकद देतात. मरगळ झटकून पुन्हा उभं राहण्यासाठी हा एक जालीम उपाय आहे. संकट तर येतच राहतील पण तुमचा रुबाब बघून संकटांनाही वाटेल की हा गडी सहजासहजी हार मानणारा नाही. म्हणूनच वाईट दिवसात सर्वात जास्त कडक राहायचं. नंबर 9. संधी चालून येतात. माणसाची पारख ही त्याच्या पहिल्या दर्शनावरूनच होत असते. तुम्ही एखाद्या कार्यक्रमात किंवा सभेत जाता तेव्हा लोक तुम्हाला ओळखत नसेल तरी तुमच्या पेहराव्यामुळे तुमच्याकडे आकर्षित होतात. साध्या भाषेत सांगायचं तर ज्याचं दुकान चकाचक त्याचेच गिराईक जास्त. जेव्हा तुम्ही टापटीप आणि कडक कपड्यात असता तेव्हा समोरच्याला वाटतं की हा माणूस कर्तबगार असावा. यातूनच मग मोठ्या लोकांशी ओळखी होतात. लोक स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतात. व्यवसाय असो वा नोकरी,
संधी नेहमी अशाच माणसाकडे चालून येतात जो तयार दिसतो. तुमचा रुबाब बघून समोरच्याला तुमच्यावर विश्वास बसतो आणि मग कामाच्या नवीन वाटा मोकळ्या होतात. गावच्या भाषेत सांगायचं तर शेंदाड गोंदाड राहणाऱ्या माणसाला कोणी कामाची विचारपूस करत नाही, पण जो आपल्या पेहराव्यातून वजन पाडतो त्याला आपोआपच मान सन्मान आणि नवीन कामं मिळत जातात. तुमचे कपडे हे संधी खेचून आणणारं एक लोहचुंबक आहे, हे कायम ध्यानात ठेवा. नंबर 10. वेळेचे आणि प्रसंगाचे महत्त्व. वेळेनुसार आणि प्रसंगानुसार कपडे घालणं म्हणजे समोरच्या माणसाचा आणि त्या कार्यक्रमाचा आदर करणं होय. साध्या भाषेत सांगायचं तर जसा देश तसा भेष. लग्न कार्यात असेल तर थाटातलं नटणं आणि दुःखद प्रसंग असेल तर साधेपणा. हे ज्याला समजतं तोच खरा हुशार माणूस. गावच्या भाषेत सांगायचं तर देवळात जाताना आपण चपला बाहेर काढतो कारण तो त्या जागेचा मान असतो. तसंच प्रत्येक जागेचा एक ड्रेस कोड असतो. जर तुम्ही प्रसंगाला साजेसे कपडे घातले तर लोकांना वाटतं की तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य आहे आणि तुम्ही तिथल्या लोकांचा सन्मान करत आहात. ही एक मोठी सामाजिक ताकद आहे. जो माणूस वेळ बघून आपला पेहराव बदलतो त्याला समाजात वावरायची खरी अक्कल आहे असं मानलं जातं. तुमचे कपडेच सांगतात की तुम्ही किती सुसंस्कृत आणि समजूतदार आहात. म्हणूनच कुठे काय घालून जावं हे कळणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. तर मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, माणसाची पहिली ओळख त्याच्या शब्दांनी नाही तर त्याच्या रूपाने होते. आपण किती शिकलोय किंवा आपल्याकडे किती पैसे आहेत हे समोरच्याला लगेच दिसत नाही, पण आपण स्वतःला कसं सावरलंय, आपण किती टापटीप आहोत हे मात्र एका नजरेत कळतं. चांगले कपडे म्हणजे उगाच फॅशन करणं नव्हे, तर तो स्वतःला केलेला सन्मान आहे. तुमचे कपडे समोरच्याला गपचूप सांगत असतात की हा माणूस कडक शिस्तीचा आहे आणि याला हलक्यात घेऊन जमणार नाही. म्हणून गरिबी असो वा श्रीमंती, आपले कपडे नेहमी स्वच्छ आणि इस्त्री केलेलेच असावेत. कारण टापटीप राहणारा माणूस अर्धी लढाई तर फक्त आपल्या दिसण्याने जिंकतो. आजपासून स्वतःला बदला, आरशात बघून स्वतःवर प्रेम करायला शिका. तुमचा हा रुबाबच तुमची नवीन ओळख निर्माण करेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ज्याला याची गरज आहे अशा मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रेरणादायी गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.